वॉर्म वेलकम सगळ्यांना परत एकदा. आज आपला डे 5 पर्यंत आपण आलो. आणि डे 5 मध्ये हनुमान चालिसा करत असताना आपण कालची उजळणी खूप सगळ्यांना लक्षात आली असेल की आपण किती विचार करतो. आणि एक तासाला आपले किती विचार होतात? अप्रॉक्सिमेटली 2500. 2500 विचार. 2500. हा, इट्स अ प्रिटी बिग नंबर. हा, 2500 विचार करतो आपण. याचा अर्थ एक तासाला 2500 करतोय. हा, जर एक तासाला 2500 करतोय तर मिनिटाला किती? 2500 भागिले 60. 2500 भागिले 60. मग तर बघूया का नक्की आपलं 1 मिनिटात काय होतंय गोंधळ. काय काय आपला असतो प्रकार. 2500 विचार आपण करतो. राईट. व्हिडिओ रिलीज केला ज्यांचा काल मिस झाला असेल त्यांनी यू कॅन सी. याचा अर्थ 41 विचार करतो एका मिनिटामध्ये. एका मिनिटात 41 विचार येतात. 41. 41 विचार एका मिनिटामध्ये. आता फक्त या विचारांना थोडस कलाटणी द्यायची आहे. सवय, हॅबिट. इंग्लिशमध्ये डिस्टिलेशन द्यायचं आहे, मराठीमध्ये शुद्धीकरण द्यायचं आहे. त्यांच्यावरती आलेली जळमट जी आहेत ती काढायची आहेत. आणि ती काढण्यासाठी हे पुस्तक मी जे तुम्हाला सांगितलं होतं त्या पुस्तकाचा आपण आधार घेणार आहोत. राईट. लेखकाचा आभार आणि पुस्तकाचा आधार असं आपण करणार आहोत. राईट. 41 विचार आहेत. किती विचार आहेत? 41 विचार मिनिटाला. पण हे विचार स्ट्रेसफुल असतील तर, त्रासदायक असतील तर, वेदनादायक आठवणी देणारे असतील तर, सुपणारे, चुकणारे, चुबणारे, टोचणारे असतील तर, राईट, असे जर असतील तर काय होतं की मग त्या एका गोष्टीवरतीच आपण सारखे विचार करत राहतो आणि मग सारखे पंक्चर होत राहतो. या सराव असंच होतं आपण. सगळ्यांच्या बाबतीत असं आहे. मी काय वेगळा नाहीये. जस्ट द टाइम सेइंग एट दिस टाइम. दॅट्स इट. असं प्रत्येकाच्या वेळी आहे. पण मग हेच जीवन आहे का? तर हो, हेच जीवन आहे. महाराज म्हणतायत, शंकर महाराज त्यांच्या या शंकर गीतेमध्ये म्हणतायत स्पष्टपणे. राईट. ही शंकर गीता आहे. राईट. एव्हरीबडी आपण याचा संदर्भ बऱ्याच वेळेला देतो. शंकर गीता. शंकर गीतेमध्ये महाराज एका ठिकाणी एका अध्याय उल्लेख करतायत की अरे बाबांना, जोपर्यंत शरीर आहे ना तोपर्यंत व्याधी आहे. शरीर आहे तोपर्यंत व्याधी आहे. याचाच अर्थ काय? जोपर्यंत हा जन्मजन्मांचा फेरा आहे तोपर्यंत अनुभव येणार आहे, चांगले आणि वाईट. अटळ आहे. पण व्याधी मुक्त आपण करू शकतो का कोणाला? नाही. राईट. साईबाबा म्हणतात की जशी बीज आहेत आधीच्या जन्मातली, त्या बीजांना ज्या गोष्टी असतील त्याप्रमाणे फळं येतील. जे शुद्ध बीज असतील तर त्याची फळे रसाळ, गोमटी अशी असतील. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ, गोमटी. पण ज्यांना शुद्ध बीज आहेत, आपण ती शुद्ध बीज बीज शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत होतो. कोणाची शुद्ध नाहीये. जी शुद्ध आहेत ती संत आहेत. संत आहेत, ग्रेट योगीज आहेत, ग्रेट स्पिरिच्युअल टीचर्स आहेत, कारण बीज शुद्ध झालेले. पण सगळे टीचर्स, गुरुज या प्रक्रियेतनं ते गेलेले आहेत. सो आजचं सेशन सुरू करायच्या आधी लेट अस डू अ प्रेयर टू द सुप्रीम गॉड. हे परमेश्वरा, साक्षात प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, सगळे श्रेष्ठगण, सगळे महागुरु, सगळे सद्गुरु, माझे गुरु मास्टर चिवा श्री शंकर बाबा महाराज, या सगळ्यांना आव्हान करून आजचं सेशन आपण समजून घेऊया. टू द हिलिंग एंजल्स वी इनवोक ब्लेसिंग टुडे फॉर दिस सेशन. थँक्यू. वी आर ग्रेटफुल. दीर्घ श्वास घ्या. आज एंजल्स आपली हिलिंग करणार आहेत. राईट. सो हॅपी, बी हॅपी. आज आपलं एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. ठीक आहे. हिलिंग अनुभव आपण घेणार आहोत. परत येतोय मी त्याच पुस्तकावरती. इट्स वन ऑफ माय, आय रिअली लव्ह दिस बुक. हा, द बुक तुम्हाला पाठवली होती मी, ग्रुपवरती पण पाठवलंय. राईट. सो द बुक इज द मॅजिक पाथ ऑफ इंट्युएशन. द मॅजिक पाथ ऑफ इंट्युएशन. व्हेरी अमेझिंग बुक.
त्याच्या चॅप्टर 4 मध्ये खूप छान काही छोटे 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 लेखकांनी सांगितले की तुम्ही काय करू शकता, काय करायला हवं आहे, किती सोपं आहे, किती इझी आहे, किती कठीण आहे. राईट. जर तुम्ही परमेश्वराला फोन करता का, म्हणजे प्रार्थना लिहिता का, त्या प्रार्थनेमध्ये तुमची अडचणी लिहिता का, प्रार्थनेत आपण हे लिहिता का की आपल्याला काय हवं आहे, माझं पोटात दुखतंय, माझं पोटात दुखतंय, अशी प्रार्थना आहे की प्रार्थना आहे की माझं संपूर्ण पूर्ण शरीर हे निरोगी असलं पाहिजे. ही प्रार्थना बेटर आहे, माझं पोटात दुखतं, माझं पोटात दुखतं, माझं पोटात दुखतं, ही प्रार्थना आहे. परमेश्वराला माहिती आहे माझ्या पोटात दुखतंय. व्हॉट अबाउट द सोल्युशन? राईट. माझं पोटात दुखतंय, बरं मग काय, उद्या खांदा दुखला, परवा कमर दुखली. मग एक वाक्य आपलं असलं समजा लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये, परमेश्वराला आपण जसं गुगल फॉर्म भरावं तसं, थँक यू लॉर्ड फॉर द गुड हेल्थ, निरोगी शरीर, लिहा बरं. मग आता स्पेसिफिक आहे आपण, मला 100 रुपये पाहिजे, तर आपल्याला कोण 80 रुपये देईल का? नाही. आपण एटीएम मध्ये गेलो, 100 रुपये मला हवेत असं, तर मशीनला सांगितलं, मशीन 100 रुपये टाकते, 500 रुपये टाकते, 500 रुपये सांगितल्यावरती का मशीन 80 रुपये टाकते, उरलेले 20 नंतर घ्या असं सांगते? नाही. वी हॅव टू बी स्पेसिफिक. वी हॅव टू बी स्पेसिफिक. हनुमान चालिसेमध्ये राईट तुलसीदास सांगतात स्पेसिफिकली, और मनोरथ जो कोई लावे, मनोरथ लिहा पहिले. काय आपलं मनोरथ आहे? नाही मला काही सुचतच नाही. बरं मग नाहीच काय सुचणार, थँक्यू, पुढे घ्या, यांना घ्या रे पुढे. तुम्ही ठरवा आणि मग या परत. दुसऱ्या एटीएमचं मागे लाईन उभा आहे ना बाबा, तो म्हणतो मला 5,000 रुपये पाहिजेत, मग त्याला परमेश्वर 10,000 रुपये देतो का? नाही. 5,000 मागितले, 5,000 रुपये देईन. येस नो. आपण चिठ्ठीत काय लिहिलंय परमेश्वराच्या? टेलिफोन टू गॉड. लेखक सांगतात टेलिफोन टू गॉड. मग हे आपल्याला करायचंय. आपल्याला हे आपण काल संकल्पामध्ये चांगली आपली उजळणी झाली की नाही? आपला विचार 41 विचार काय? माय हॅव टू बी इन गुड हेल्थ. मग आपल्याकडे व्हाईट बोर्ड आपण लिहू शकता, किंवा एखादं स्वतःचं फॉर एक्झाम्पल मी माझ्या स्क्रीन सेव्हरवरती, हे माझं स्क्रीन सेव्हर याच्यावरती लिहिले ओम मणी पादमे होम, आणि कसं सूर्यासारखं, राईट, इट इज रेडिएटिंग ओम मणी पद्मे होम. तर प्रत्येक वेळी मी हे पाहतो तेव्हा मला रिमाइंडर येतं की ओम मणी पद्मे होम, इट्स अ रिमाइंडर टू मी. काही वेळा दिवसात आपण फोन उघडतो, बंद करतो, लॉक करतो, पाहतो. इट्स अ रिमाइंडर टू मी, हाऊ डू आय वॉन्ट टू बी. माझ्या विचारांना मला वळण लावण्यासाठी मदत घेतली पाहिजे. येस नो. एखादं लहान मूल चालायच्या वेळी मदत घेते का नाही? विचार पण आपले असेच आहेत का नाही? दे आर इन बेबी स्टेप्स. तो विचार दृढ होईपर्यंत त्याला मदतीची गरज आहे, असते, सतत असते. राईट. सो वेन यू आर डुईंग इट, वी आर कॉन्टिन्युअसली इन द प्रोसेस. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये किंवा हनुमान चालिसेमध्ये, राईट, और मनोरथ जो कोई लावे, पूर्ण होणार आहे. मग लिहा ना आपले संकल्प, माझी मंगलमूर्ती झाली पाहिजे. जे लोक अराटिक योगाची प्रॅक्टिस करतायत, कॅरेक्टर बिल्डिंग इज इक्वल टू मंगलमूर्ती बनवायचं काम आहे. माझी मंगलमूर्ती करा हे परमेश्वरा. मूर्ती म्हणजे शरीर, आणि मग प्राणमय कोश, अन्नमय कोश वगैरे या सगळ्या ऑरा लेवलवरती. मे माय ऑरा बी ब्युटिफुल, नाईस, क्लीन, हेल्दियर, बेटर. म्हणजेच मराठीमध्ये काय? मंगलमूर्ती. मंगल, शुद्ध, येस नो, ब्राईट, शायनिंग, मॅग्नेटिक. मग आपण आपल्या संकल्पामध्ये आज लिहायचंय बरं. मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं संकल्प हनुमान चालिसेच्या शेवटच्या दिवसापर्यंत लिहायचे. माझी मंगलमूर्ती झाली पाहिजे. थँक्यू. वी हॅव टू राईट इट डाऊन. येस. आर यू गेटिंग व्हॉट आय एम सेइंग? ओके. सो व्हेरी जेंटली आज आपण हे ऑथर या पुस्तकामध्ये असं सांगतायत, राईट, की परमेश्वराच्या हातामध्ये समजा आपण केरसुणी असते ना, झाडू, बुतारा, ब्रूम, इंग्लिशमध्ये शब्द आहे ब्रूम, BROOM, ब्रूम. तर जर परमेश्वराच्या दरबारात गेलो तर परमेश्वर आपल्याला ब्रूमिंग करेल. म्हणजे ब्रूमिंग करेल म्हणजे काय? झाडू मारेल आपल्या औरावरती, आणि आपले सगळे जे निगेटिव्ह सेल्फ इमेजेस आहेत किंवा निगेटिव्ह इमोशन्स आहेत किंवा काही राग आहे किंवा काय असेल ते ते परमेश्वर त्याच्या मदतीने
एंजल्स पाठवून, देवदूत पाठवून आपला ऑरा स्वच्छ करू शकेल, करतो, अशी निष्ठा जर आपण ठेवली, तर हे लेखक ह्या पुस्तकामध्ये असं म्हणतायत की हॅव अ स्पिरिच्युअल ब्रूम क्लिनिंग युअर ऑरा, क्लिनिंग युअर माइंड. क्लिअर होत आहे? राईट. सो जेंटली क्लोज युअर आईज प्लीज. लेट्स ट्राय. आपण हे कधी बघितलेलं नाही, पण तुम्ही मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय. राईट. लेट अस सी हाऊ इट इज गोइंग. ओके. सो हनुमान चालिसेच्या आधी दीर्घ श्वास घ्या, स्वतःला सैल सोडा, कंधे सीधे, कीप युअर स्पाइन इरेक्ट, शोल्डर्स अपराइट, स्माइल, कनेक्ट टंग टू द पॅलेट. आपली जीभ टाळाला असणार आहे. व्हेरी स्लोली, व्हेरी जेंटली इमॅजिन आपल्या ऑरामध्ये, आपल्या पुढच्या भागामध्ये, ऑराच्या पुढच्या भागामध्ये जणू काही परमेश्वराच्या आशीर्वादाने इमॅजिन अ स्पिरिच्युअल ब्रूम. परमेश्वराने एक एंजल असाइन केलेली आपल्यासाठी. म्हणा वेलकम, थँक्यू फॉर हिलिंग मी. आणि ती आपल्या पुढच्या भागामध्ये शी इज ब्रूमिंग, शी इज रिमूव्हिंग, शी और ही, द एंजल इज रिमूव्हिंग, हिलिंग, क्लेन्झिंग ऑल द निगेटिव्ह इमेजेस, सेल्फ इमेजेस आपल्या ब्रेनच्या भागामध्ये, राईट साइड ऑफ युअर ब्रेन अँड लेफ्ट साइड ऑफ युअर ब्रेन. हिलिंग एंजल्स, थँक यू फॉर हिलिंग ऑल ऑफ अस. चालू झालंय, झाडू मारताय. स्पिरिच्युअल रूम, राईट साइड ऑफ द ब्रेन. म्हणा आय लेट गो. सगळे निगेटिव्ह साऊंड आय लेट गो. पुन्हा एकदा लेफ्ट साइड ऑफ द ब्रेन आय लेट गो. निगेटिव्ह इमोशन्स. Continue to let go. Decathlon anniversary sale from 26th to 28th of July. Get up to 60% off. Now concentrate on the frontal part of this, the frontal part of the brain. Frontal part and middle part. Just concentrate on the frontal part of the brain. The central and the frontal part. दोन्ही एकत्र इमॅजिन करा आणि इमॅजिन करा की आता आपल्याला छान एक स्पिरिच्युअल ब्रूमनी आपली क्लिनिंग होतीये. कॉन्सन्ट्रेट करा. This broom is cleaning the front part of your brain, the central part of your brain, and the back side of your brain सुद्धा. Very good. Now this was little better, right? आता शरीराच्या Decathlon anniversary sale from. Oh, Baba. Decathlon, right? So this part
when you're cleaning with this part, I hope everybody is feeling little better. Are you feeling? झाडू बसला इथे आला. आता फक्त आपण असं इमॅजिन करायचं आहे, द स्पिरिच्युअल ब्रूम इज क्लिनिंग राईट द फ्रंट साइड ऑफ द बॉडी, द फ्रंट साइड ऑफ द ऑरा. Let's get it again. The front side, okay? Front side, चेहरा, घसा, छाती, thymus gland, solar plexus, port, large intestine, small intestine, urinary bladder, गुडघे, तळपाय, राईट, लेफ्ट, नखशिखांत, संपूर्ण पुढचा भाग. Now concentrate on the back side of the body. Imagine the back side of your head, मान आपली, cervical, C1, 2, 3, 6, 2, 3, 4, 5, 6, 7, C7 पर्यंत. नंतर thoracic region, म्हणजे middle of the back, lungs, लोअर बॅक आपली, कंबर, हिप्स, पोटऱ्या आणि परत पाय, तळपाय. थँक्यू म्हणा, थँक्यू सो मच. दीर्घ श्वास घ्या पुन्हा एकदा, व्हेरी क्लिअरली. स्वतःला सही सोडत राहा. व्हेरी जेंटली, व्हेरी लव्हिंगली ओपन युअर आयज विथ अ बिग स्माइल. आर यू लिटल बेटर? I want you to start your video. If you can start the video, आणि मला सांगा, असे सिम्बॉल करा. I will take a photo today. So असे सिम्बॉल करा and tell me that you're feeling better. Right? Just try to switch on your video. Yeah, very good. Switch on your video and do that. If you're feeling good, say, I'm feeling good. Yes, just wait. I'm going to take photo. Some of you are yet to start your video. Please start your video. Yeah, very good. Smile. Perfect. I'm going to take one more. Yeah, Vaijanta, very good. Don't to me, maybe some of you can do like this. You can do like this. Very good. Chalo. Some of you are yet to start video. All of you, please start your video. Smile. Very good. Smile, smile, smile. Great. Fantastic. Thank you. Okay. So, काय लक्षात आलं आपल्याला की या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण व्हेरी क्लिअरली आपल्याला लक्षात येतं की या सगळ्या गोष्टी आपल्या सहज आपल्या जीवनामध्ये अवेलेबल आहेत. जी चिंता आहे ती अज्ञानामुळे असू शकते बऱ्याच वेळेला, अज्ञानामुळे. पण जेव्हा आपण वाचाल, जेव्हा आपण अभ्यास कराल, आणि म्हणून अष्टांग योगामध्ये ज्ञान योगा पण सांगितलेला आहे. नुसतीच भक्ती नव्हे तर भक्ती, ज्ञान. हठ योगा इज द फिजिकल पार्ट ऑफ द बॉडी, फॉर द फिजिकल पार्ट ऑफ द बॉडी. व्हेरियस टाइप्स ऑफ योगास, राईट. म्हणून मास्टरने अर्हाटिक योगा का बरं अर्हाटिक योगा सांगितला? बिकॉज अर्हाटिक योगा इज अ संगम, इट्स अ फ्युजन ऑफ ऑल द योगा. त्याच्यामध्ये भक्ती आहे, त्याच्यामध्ये ज्ञान आहे, त्याच्यामध्ये राजयोग आहे, त्याच्यामध्ये योगा आहे. राईट. अभ्यास करायचा आहे. पिलर 1, 2, 3, 4 सगळं तुम्हाला माहिती आहे अर्हाटिक योगाला. येस रॉंग. दॅट इज अ पॉवर ऑफ अर्हाटिक योगा. म्हणून प्राणिक शिकलेली जी व्यक्ती आहे, बेसिक, ऍडव्हान्स, सायकोथेरपी, सोल, आणि सोल शिकल्यानंतर अर्हाटिक योगासाठी पण एलिजिबल होता. ज्यांचा अर्हाटिक योगा झालेला नाहीये त्यांनी अर्हाटिक योगा तुमच्या ट्रेनरशी संपर्क करून अर्हाटिक योगाची कधी बॅच मुंबईमध्ये, पुण्यामध्ये किंवा जिथे कुठे तुम्ही असाल, हा व्हिडिओ ऐकत असाल ऑन युट्यूब, प्लीज कॉन्टॅक्ट युअर ट्रेनर अँड आस्क फॉर अर्हाटिक योगा क्लास शेड्यूल. पण एव्हरीबडी इज फीलिंग गुड? येस, बेटर बेटर. स्पिरिच्युअल ब्रूम, स्पिरिच्युअल ब्रूम इज पॉवरफुल. येस, हे आपण सारखं स्पिरिच्युअल ब्रूम, राईट. आठवतं आपल्याला आपल्या घरी कधी कधी आपण नजर काढतो, राईट. आपण नजर काढतो.
व्हॉट इज नजर काढणे? स्पिरिच्युअल ग्रूम. आजी नजर काढते नातवंडांची बऱ्याच वेळेला. येस नो? करेक्ट. इट्स अ स्पिरिच्युअल ब्रूम. ब्रूमिंग. येस. झाडू म्हणजे काय घरातलं झाडू घेऊन कोण करते असं नव्हे, पण स्पिरिच्युअल ग्रूम परमेश्वराच्या दरबारात डायरेक्ट. बरं वाटत असेल तुम्हाला, डोकं हलकं वाटत असेल तुम्हाला, इफ यू एबल टू टेक अ लॉंग डीप ब्रेथ, टेक अ लॉंग डीप ब्रेथ, इनहेल व्हेरी स्लोली आणि डीपली करा बरं. दीर्घ श्वास घ्या. जमतंय? व्हेरी गुड. व्हेरी गुड. इज द क्वालिटी ऑफ द ब्रेथ बेटर? दीर्घ म्हणजे खरंच दीर्घ, मनापासून दीर्घ येत आहे. दीर्घ. व्हेरी गुड. दीर्घ सोडायचा आहे, दीर्घ घ्यायचा आहे. यस नो? आता मला सांगा की असा संकल्प आपण लिहिलाय, आय वॉन्ट टू लिव्ह 100 years. कालच लिहिला आपण, मग आता आज परमेश्वरांनी लगेच आपल्याला स्पिरिच्युअल ग्रूमिंगने आपला वारा क्लीन केला. यस नो? असं होतोय. आणि या पुस्तकामध्ये असं संदर्भ त्यांनी दिलेला आहे की आपले जुनाट विचार जे आहेत, लोप पावलेले जे विचार आहेत, हे आपल्याला लेट गो करायला काय मदत मिळेल. म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन, राईट, इज इक्वल टू हनुमान चालिसेमध्ये जो आपण बघतो, आपल्याला बऱ्याच वेळेला आपण हनुमान चालिसेमध्ये लिहितो, आपण तो कुठलंही संकट, कुठलाही रोग, कुठलीही पीडा ही दूर करण्याची ताकद हनुमान चालिसेमध्ये आहे. पण जर मनात किंतु आला, परंतु आला, हा नंबर लागत नाही परमेश्वराकडे. फोन लागत नाही. खरखर खरखर खरखर, हॅलो, कॉल ड्रॉप. मध्येच तो वरती जातो आणि परत खाली पडतो. म्हणून त्यांनी सांगितलंय निष्ठा. आपण काय शिकतो हनुमान चालिसेत? काय शिकतो? भक्ती शिकतो आपण. हनुमानची भक्ती त्याच्या गुरूंप्रती काय होती, प्रभुरामाप्रती काय होती. आणि ह्याच्यावरती आपण मागच्या सिरीजमध्ये बोललोय, प्रभू मुद्रिका मेल मुखमाई, म्हणजे गुरूंची टीचिंग जी आहेत तिथे अजिबात कितीही मोठा इमोशन झाले पण ती खाली पडून दिलं नाही. याच्यावरती व्हिडिओ आपण मागच्या सिरीजमध्ये तो मी इथे आज डिस्कस नाही करणार. पण त्यांच्या मनामध्ये काय होतं, भगवान हनुमानाच्या मनामध्ये काय होतं? मनक्रम वचन ध्यान जुलावे. त्यांच्या मनात त्यांच्या गुरूंविषयीच. म्हणून तर दगडावरती त्यांनी राम लिहिलं आणि ती दगड तरंगायला लागली. दगड ही सिम्बॉलिक आहेत. आपले न्यूरॉन्स आपले दगड आहे. आपले आरबीसीज आपल्यासाठी दगड आहेत. त्याच्यावरती आपल्याला लिहायचंय राम. आपले गुरु आपल्या जीवनामध्ये आपल्याला राम घेऊन आलेले आहेत. तोच राम आहे आपल्यासाठी, तेच राम आहेत आपल्यासाठी. त्यामुळे आपली भूमिका हनुमानाची असली पाहिजे. माझ्या गुरूंनी दिलेले सगळे टीचिंग्स मी फॉलो केले पाहिजेत प्रभू रामासारखे. तर आणि तरच. खाली एवढा समुद्र आहे पण ते पडले नाहीत. ही डिडंट फॉल डाऊन. प्रभू जी मुद्रिका आहे, म्हणजे रामाची अंगठी आहे, प्रभू रामाची अंगठी आहे, ती खाली नाही पडून दिली त्यांनी समुद्रातनं. व्हॉट इज अंगठी? अंगठी स्पिरिच्युअल टीचिंग्स. खाली नाही पडून दिली. पाणी, समुद्र इज इक्वल टू इमोशन्स. काही झालं तरी पण टीचिंग्स नाही पडून दिली. आणि ते पोचले, त्यांची आयडेंटिटी त्यांनी एस्टॅब्लिश केली आणि सीता मातेला सांगितलं की येस. तेव्हा अरे ही प्रभुरामाची अंगठी आहे, आयडेंटिफाय. अँड देन शी नोज दॅट ओके ही इज फ्रॉम लॉर्ड राम. त्यांनी प्रभुरामाने पाठवला त्यांना. क्लिअर होते सगळ्यांना? राईट. सो प्रभू मुद्रिका आणि मग त्यांनी लावलेलं ध्यान, मग आपल्या लक्षात येतं त्यांच्या मनामध्ये काय, हनुमानांच्या मनामध्ये काय असेल की सतत राम 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 प्रभू राम. त्यांनी दिलेले टीचिंग्स त्यांनी फॉलो केले. मग आपल्याला जर 1 मिनिटाला आपण 48-45 जे आपण विचार करतोय, मग आपण स्क्रीनवरती बघितलं तर आपले किती वेळ चिंतेचे विचार आहेत, भीतीचे विचार आहेत. माझं काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल, माझ्या सुनेचं काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल, मी गेल्यावरती काय होईल, आहा माझ्या नंतर काय होईल. अरे परमेश्वर आहे ना, माझ्या नंतर काय होईल बघायला. त्याला चिंता आहे. ही इज द डॅडी अँड द मम्मी. आर यू अंडरस्टँडिंग? आपण जे ध्यान लावू तेच होईल. आपण चिंतेचं लावू, आपण अजून चिंतित होणार. डबल, ट्रिपल, सतत चिंता. राईट. म्हणून संकट आता वाचायचंय तर आपण संकटला नाही लिहित. संकट आहे ठीक आहे, पोट दुखत आहे, पण मला निरोगी राहायचंय परमेश्वरा. आशीर्वाद हवेत मला निरोगी राहण्याचे. दिस इज अ बेटर प्रेयर. येस ऑर नो? क्लिअर होते सगळ्यांना? दीर्घ श्वास घ्या. जेंटली क्लोज युअर आईज, स्माइल, से थँक्यू. जी लोक युट्यूब ऐकणार आहेत, थँक्यू फॉर जॉईनिंग अस. सी यू अगेन टुमॉरो.
डे 6 ला संध्याकाळी 6 वाजता. बाकी जे ऑनलाईन थांबलेत, थँक्यू.